पुन्हा एका साध्या पण प्रेमळ कुटुंबात जन्मली. आई वडिलांनी तिला लहानपणापासून प्रेम, आदर आणि संवेदनशीलता शिकवली. तिला निसर्ग, पुस्तके, संगीत आणि चित्रकला खूप आवडायची. बालपण आनंदाने भरलेले होते, पण तिच्या मनात नेहमीच एक अंतर्मुखता होती. ती आपल्या भावनाबद्दल खूप विचार करायची, पण त्यांना व्यक्त करायला थोडी संकोचायची. शाळेत तिने छान मित्रमैत्रिणी बनवल्या. शिक्षणात हुशार असली तरी तिला लोकांशी मोकळेपणाने बोलणे कधी-कधी अवघड वाटायचे. ती नेहमी आपली निरीक्षण क्षमता वाढवत राहायची. लोकांचे हसू, रडणे, आनंद, दुःख सर्व काही ती जाणून घेऊ शकायची. अंश नावाचा नवीन विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये आला. अंश चांगला, हसतमुख आणि सर्वांसोबत मैत्रीपूर्ण होता. भावना त्यांच्या हसतमुख स्वभावाने मोहित झाली. तिला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण त्याला तिच्या भावना व्यक्त करण्यास धाडस होत नव्हती. तिने हळूहळू त्याला पाहणे, त्यांच्या आवाजात, हास्यात आणि विचारांमध्ये आपले आयुष्य गुंतवणे सुरू केले. जसे दिवस गेले, भावना अंशच्या जवळ जाण्याची इच्छा वाढू लागली. पण घरची परिस्थिती, शाळेतील अपेक्षा आणि तिचा अंतर्मुख स्वभाव यामुळे ती स्वतःला दडवत राहिली. तिच्या मनात एक सतत प्रश्न निर्माण झाला, माझ्या भावना व्यक्त करणे योग्य आहे की नाही? मित्रमैत्रिणीच्या सल्ल्याने ती थोडीशी प्रोत्साहित झाली, पण आतल्या भीतीमुळे ती अजूनही काही ठराविक बोलू शकत नव्हती. भावना आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीशी आपले विचार आणि भावना शेअर करू लागली. तिला समजले की भावनाचा स्वीकार करणे आणि व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. मित्रमैत्रिणी तिला म्हणाल्या, भावना, जर तू आपले मन सांगणार नाहीस तर कदाचित नंतर पश्चाताप होईल. ही गोष्ट तिच्यासाठी एक मोमेंट ऑफ ट्रूथ ठरली. तिला ठरवायला लागले की ती आपले हृदय उघड करणार की नाही. भावना अंशच्या जवळ अधिक वेळ घालू लागली. शाळेतील प्रकल्प, ग्रुप स्टडी आणि लायब्ररीमध्ये एकत्र असणे हे तिच्या हृदयासाठी आनंदाचे क्षण होते. अंशकडे बोलताना तिला आत्मविश्वास वाटू लागला, पण तिच्या मनात एक भीती होती. जर मी माझे मन व्यक्त केले आणि तो स्वीकारला नाही तर काय होईल? एकदा अंश भावनांनी दृष्ट खाली गेला. यांचे काही व्यक्तिगत कारण होते ज्यामुळे तो उदास होता. भावना त्याला सांत्वन देऊ इच्छित होती, पण तिला स्वतःचे विचार बोलताना भीती वाटत होती. तिने हळूहळू त्यांच्याकडे आपले प्रेम आणि काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अंशनेही तिच्या भावना समजून घेतल्या, पण त्यांच्या स्वतःच्या काही कारणास्तव तो पूर्णपणे जवळ येऊ लागला नाही. अंशच्या उदासीमुळे आणि काही कौटुंबिक अडचणीमुळे त्याला शहर बदलावे लागले. भावना खूप दुःखी झाली. तिच्या हृदयात रिकामेपणा आणि तुटलेले स्वप्न त्यांचा अनुभव आला. तिने ठरवले की केवळ दुसऱ्यावर अवलंबून आपले राहू आपले जीवन नको असेल तर तिला स्वतःला मजबूत करावे लागेल. भावना स्वतःला शोधू लागली. लेखन, संगीत आणि चित्रकलेत स्वतःला गुंतवले. प्रत्येक दिवस ती स्वतःच्या भावनांशी संवाद साधत असे आणि आपले अंतर्मन समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. तिला जाणवले की भावना ही फक्त प्रेमासाठी नसतात, त्या आपापल्या जगण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांना समोर जाण्यास शिकवतात. भावना हळूहळू आत्मविश्वासी झाली. तिला समजले की कोणताही संबंध किंवा परिस्थिती तिला ओळख देऊ शकते, पण स्वतःचा आदर आणि स्वतःसाठी निर्णय घेण्याची क्षमता हीच खरी ताकद आहे. तिने ठरवले की जरी अंश परत आला तरी तिने आपल्या निर्णयांचा आदर ठेवून स्वतःसाठी जीवन जगावे. भावना शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतले. तिथे तिने काही नवीन मित्रमैत्रिणी बनवल्या. या मैत्रिणीसोबत तिला आपले विचार आणि भावना मोकळेपणाने शेअर करता येऊ लागले. मैत्रिणी तिला सतत सांगायच्या, भावना, तू खूप संवेदनशील आहे, पण ही संवेदनशीलता तुझी ताकद आहे. कॉलेजमध्ये तिने आपल्या आवडत्या विषयामध्ये लक्ष केंद्रित केले. तिला लेखन, संगीत आणि नाटकात भाग घेणे आवडले. या अनुभवांनी तिला आपल्यावर विश्वास ठेवायला शिकवले. तिच्या आत्मविश्वासामुळे तिला जाणवले की जीवनात संघर्ष कितीही असला तरी प्रत्येक क्षण आपापल्या काहीतरी शिकवतो. अंशची आठवण अजूनही तिच्या मनात राहत होती. तिने विचार केला, तो परत आला, पण मी आधीच स्वतःसाठी तयार आहे. या आठवणी तिला खूप वेदना देत होत्या.
पण त्या वेदना तिला अधिक मजबूतदार बनवत होत्या. तिने ठरवले की प्रेमाचा अर्थ केवळ जोडीदारासाठी नसतो, तो स्वतःच्या विकासासाठीही असतो. कॉलेजमध्ये तिला काही आव्हाने देखील यायला लागली. परीक्षा, प्रोजेक्ट आणि काही गैरसमज. परंतु आता ती पूर्वीसारखी भयभीत नव्हती. प्रत्येक आव्हान तिला स्वतःच्या क्षमतांवरच विश्वास ठेवायला शिकवत होते. मैत्रिणीच्या मदतीने तिने प्रत्येक समस्येचा सामना उभा राहून केला. भावना हळूहळू आपले जीवन आपल्या हातात घेऊ लागली. तिला समजले की जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचे आहे. आनंद, दुःख, प्रेम, संघर्ष या सगळ्या गोष्टी आपल्याला आकार देतात. तिच्या हृदयातील भावना अजूनही जिवंत होत्या, पण आता त्या तिला कमजोर नाही तर बलवान बनवत होत्या. कॉलेजमध्ये भावना एक नवीन सहाय्याशी जवळ आली. तिचे नाव ऋत्विक. ऋत्विक हुशार, विचारशील आणि संवेदनशील होता. भावना त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली, पण आतल्या भीतीमुळे तिने लगेच आपले हृदय उघड केले नाही. ऋत्विकने तिच्या संवेदनशीलची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली. या प्रशंसेने भावना स्वतःला अधिक मोकळे आणि आनंदी अनुभवू लागली. ऋत्विकसह विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये भाग घेणे, चर्चा करणे आणि प्रोजेक्ट करणे या अनुभवांनी भावना अधिक प्रगल्भ आणि धैर्यशील बनवली. ती जाणू लागली की प्रेम केवळ आकर्षण नसते, ते एकमेकांचा आदर, विश्वास आणि समजूतदारपणावरच आधारित असते. ऋत्विकच्या काही वर्तनामुळे भावना मनाने दुखावल्या गेल्या. तिला वाटले की कदाचित तो तिला समजू शकत नाही. ही परिस्थिती तिला आपल्या भावना आणि निर्णयांचा विचार करायला भाग पाडली. तिने ठरवले की कोणत्याही संबंधात स्वतःच्या मूल्यांचा आणि आत्मसन्मानाचा आदर आवश्यक आहे. भावना आपल्या भावनांचा आणि विचारांचा अधिक सखोल अभ्यास करू लागली. तिने लेखन, आत्मपरीक्षण आणि ध्यानाचा आधार घेत आपले मन समजून घेणे सुरू केले. तिला जाणवले की प्रत्येक संघर्ष, दुःख आणि अनुभव आपल्याला अधिक समजूतदार, मजबूत आणि स्वावलंबी बनतो. ऋतिकाशी गप्पा, संवाद आणि संघर्ष यामुळे भावना अधिक आत्मविश्वासी बनली. तिने ठरवले की आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही, परंतु हृदयाच्या आवाजाला पूर्ण मान देईल. तिच्या जीवनातील प्रत्येक निर्णय आता तिला स्वतःसाठी आणि आपल्याला हक्कासाठी योग्य वाटत होता. भावना ऋत्विकाशी जवळीक वाढवू लागली, परंतु तिला समजले की प्रेमात फक्त आकर्षण किंवा संवाद पुरेसे नाही. प्रत्येकाला आपले दुःख, चिंता आणि भीती समजून घेता यायला हवे. तिने स्वतःला हरवले की प्रत्येक भावना आणि निर्णय स्वतःच्या अंतर्मनावर आधारित असावा. ऋत्विकाशी एक गैरसमज झाला. भावना खूप दुखावल्या गेल्या. तिला वाटले की कदाचित तिचे प्रेम अपूर्ण आहे किंवा चुकीचे आहे. ही चूक तिला स्वतःला ओळखायला आणि आपल्या भावनांचा आदर करायला शिकवणारी ठरली. भावना आपल्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून लेखन, चित्रकला आणि संगीत ह्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू लागली. तिला जाणवले की जीवनातील प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतो. तिने ठरवले की प्रेम ही फक्त भावना नाही, एक जीवनशैली आहे, ज्यामध्ये स्वावलंब, आदर आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. कॉलेजमध्ये तिला काही नवीन आव्हाने आली. परीक्षा, प्रोजेक्ट आणि काही सामाजिक गैरसमज. परंतु तिने आतापर्यंत शिकवलेल्या धैर्य आणि आत्मविश्वासाचा उपयोग करून या समस्यांचा सामना केला. मैत्रिणी आणि काही नवे मित्र या आव्हानांमध्ये तिचे सहारा बनले. ऋतिकापर्यंत पोहोचताना तिने जाणले की प्रेम म्हणजे फक्त जवळीक किंवा आकर्षण नसते, ते एकमेकांचा आदर, विश्वास आणि समर्थन असते. भावना आता अधिक समजूतदार, धैर्यशील आणि आत्मविश्वासी बनली होती. तिच्या हृदयातील प्रेम आणि आत्मविश्वास दोन्ही समृद्ध झाले होते. भावना आता पूर्णपणे आत्मविश्वासी झाली होती. तिने आपले भविष्य स्वतःच्या हातात द्यायचे ठरवले. ऋत्विकाशी संबंध अद्याप
जिवंत होता, पण आता तिला त्यांच्याशिवायही स्वतःचे जीवन समृद्ध बनवता येत होते. कॉलेजमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात नवी आव्हाने आली. काही अडचणी तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खळग्यात घालत होत्या. तिने हे अनुभव आत्मविश्वासाने आणि धैर्याने पार केले. हळूहळू तिला जाणवले की प्रत्येक संघर्ष तिला अधिक सशक्त बनवतो. ऋत्विक आणि भावना एकमेकांच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागले. आता त्यांचे प्रेम केवळ आकर्षणावर नव्हते, तर आदर, समजूतदारपणा आणि जीवनाचा आदर यावर आधारित होते. भावना जाणू लागली की प्रेमाचा अर्थ फक्त एकत्र राहणे नाही, एकमेकांच्या विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि विश्वासासाठी संघर्ष करणे ही प्रेमाचा भाग आहे. भावना आपल्यातील ताकद, धैर्य आणि आत्मविश्वास यांचा अनुभव घेऊ लागली. तिला समजले की प्रत्येक अनुभव आनंदाचा, दुःखाचा, संघर्षांचा जीवनाला अर्थ देतो. आता तिला भीती नव्हती. ती जाणवत होती की तिने प्रत्येक निर्णय स्वतःसाठी घेतला आहे. कॉलेज संपल्यानंतर भावना आणि ऋत्विक दोघेही जीवनाच्या नवीन टप्प्यावर पोहोचले. भावना आता आत्मविश्वासी, सशक्त आणि संवेदनशील महिला बनली होती. ती जाणवत होती की जीवनात प्रत्येक भावना, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रेमाचा अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. भावना आता तयार होती जीवनाचे प्रत्येक रंग स्वीकारायला, प्रत्येक क्षण जिवंत अनुभवायला आणि प्रत्येक निर्णय स्वतःसाठी घेण्यास. कॉलेज संपल्यानंतर भावना नवीन नोकरीसाठी निघाली. सुरुवातीला तिला नवीन वातावरण, नवीन लोक आणि नवीन जबाबदाऱ्याशी जुळवून घेणे कठीण वाटले. तिने ठरवले की प्रत्येक अडचण तिच्या वाढीसाठी आहे आणि ती धैर्याने सामना करेल. नोकरीत तिला काही गैरसमज आणि स्पर्धा अनुभवायला मिळाली. काही सहकार्य तिच्या क्षमतावर शंका घेत होते. भावना आपल्या आत्मविश्वासावर टिकून राहिली आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले. हळूहळू सहकार्याने मध्ये तिला आदर मिळू लागला. ऋतिकही आपल्या करिअरमध्ये पुढे जात होता. दोघेही व्यस्त असतानाही एकमेकांशी संवाद राहत होते. भावना जाणू लागली की प्रत्येक म्हणजे फक्त एकत्र राहणे नाही, एकमेकांच्या स्वप्नांचा आणि करिअरचा आदर करणे, एकमेकांचा प्रोत्साहित करणे ही खरी प्रेमाची ओळख आहे. भावना स्वतःच्या निर्णयावर गर्व करत होती. तिने जाणवले की आत्मसन्मान हे प्रत्येक भावनिक आणि व्यावसायिक निर्णयासाठी आवश्यक आहे. ती आता फक्त स्वतःसाठी निर्णय घेत होती, फक्त ऋत्विकासारख्या जवळच्या लोकांच्या सल्ल्यांचे आणि प्रेमाचे मूल्य देखील जाणून घेत होती. भावना रोजच्या आयुष्यातील छोट्या आनंद, संघर्ष, हसणे आणि रडणे अनुभवून जीवनाचा अर्थ शोधत होती. तिला जाणवले की जीवनातील प्रत्येक अनुभव, सुखाचा, दुःखाचा, प्रेमाचा, संघर्षांचा आपल्याला काहीतरी नवीन शिकतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.